शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने राधानगरी तालुक्यातील सरवडे परिसरातील 10 गावांमध्ये शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे आयोजन करण्यात आले। या दिंडीमध्ये वारकऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, नियमित कर्ज भरणाऱ्या 50,000 रुपये अनुदान द्या, शेती पंपांना मोफत वीज द्या, खते, बियाणे, अवजारे यांना 50% सबसिडी द्या आदी मागण्या करण्यात आल्या। या दिंडीत प्राध्यापक सुनील शिंत्रे, उपजिल्हा प्रमुख सुरेश चौगुले, उत्तम शेटके, प्रकाश पाटील, संभाजी भोकरे, उत्तम पाटील, बाबासाहेब पाटील, सागर पाटील आदीसह शिवसैनिक सहभागी झाले होते। शासनानं विधानसभेच्या वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे 1 वर्ष पूर्ण होत आलं तरीही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलेली नाही आणि 50,000 रुपये अनुदान दिलेलं नाही आहे। म्हणून या दिंडीचं नियोजन केले, पण हे सरकार भांडवलदाराचं अदानी आणि अंबानीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार नाही आहे। या सरकार भांडवलदाराच्या बरोबर जाणार आहे। मुंबईमध्ये धारावीची झोपडपट्टी पाडणार हे सरकार आहे। शक्तीपीठ महामार्ग करून लोकांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे। म्हणून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे जनआंदोलन थांबणार नाही आहे। बीपीएन साठी राधानगरीहून उत्तम पाटील।